आज झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री नामदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे जनतेने आपापल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे। या मागण्या पालकमंत्री म्हणून मंत्री महोदया सोडवतील अशी अपेक्षा आहे। आपण त्या काही लोकांशी संवाद साधला आहे। मी परभणी शहरातील रहिवासी असून माझं नाव सय्यद अकबर अली आहे। मी सामाजिक कार्यकर्ता आहे। आज मेघना दीदी यांनी जनता दरबार ठेवला असतात। जनता दरबार ठेवल्याबद्दल त्यांचा आम्ही मनापूर्वक अभिनंदन करतो। आता माझा प्रश्न आहे, सध्या 10वीचे पेपर चालू असताना जालना येथील 21 फरवरीला एक अनुचित प्रकार घडला आहे। हे प्रकार आहेत जालना येथील स्कूलमध्ये, हे स्कूलचं नाव इंग्लिश स्कूल जैन इंग्लिश स्कूल आहे। हे केंद्रात निश्चित जे प्राध्यापक आहेत त्यांनी काही मुस्लिम मुलीला थांबून त्यांच्यावर हे दुर्दैवी घटना घडत असताना प्राचार्याने यांनी त्यांच्या बुरखा उतारा, नाहीतर तुम्हाला आम्ही परीक्षा देणार नाही। ते मुली सगळे घाबरत आहेत। त्यांनी मुलींना म्हटले आहेत की आमच्याकडे कॉपी फिपी काय नाही, पर हे तुम्ही जाणीवपूर्वक एक समाजाला कशामुळे टार्गेट करत आहे। ते मुस्लिम मुली आणि तिथे रहिवासी तिकडे जे CCTV शाळेमध्ये CCTV आहेत, हे सगळं प्रकार जे आहेत ते CCTV मध्ये कैद झालेला आहे। तर माझी अशी विनंती आहे की पालकमंत्रीला की हा संस्था चालक आणि ते प्रिन्सिपलवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडकचे कारवाई करण्यात यावी। आज दिनांक 24/2/2005 परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज जनता दरबार माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्या आदेशाखाली घेण्यात आला। तसेच आम्ही जे आमचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आम्ही त्या प्रश्नाची मागणी केली की बाबा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला पीक विमा लवकरात लवकर द्या व राहिलेले अनुदान त्यांना लवकरात लवकर देण्यात यावे, या मागणीसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे। तसेच जे शालेय शिक्षण विद्यार्थी जे आहेत त्याला त्या जे सायकलीचे वाटप आहे ते झालेले नाही, ते सायकलीचे वाटप करण्यात यावे। व तसेच जे खानापूर फाट्यावरची जे ट्रॉफिक जाम होत असेल तिथे त्यांनी लवकरात लवकर सिग्नल बसविण्यात यावं व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्याला शिक्षा होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा। आपल्यासोबत अंशकालीन काही कर्मचारी आहेत, त्यांच्या देखील काही अडचणी आहेत, त्या मागण्या मंत्री महोदयाकडे घेऊन आलेल्या आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल सर? नमस्कार सर, मी तुकाराम देशमुख आणि आम्ही सर्वजण आहेत ते अंशकालीन कर्मचारी आहेत। जिल्हा परिषदच्या शाळेवर कला, क्रीडा आणि कार्यानुभवचे शिक्षक आहेत। तर आम्हाला शासनाने 2012-13 या साली शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला जॉईनिंग दिली होती प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर कला आणि क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षक म्हणून। त्याच्यानंतर 2012 ते 13च्या नंतर मधात आपलं 2014 मध्ये परत आम्हाला काही महिना 2 महिने स्थगिती दिली। त्याच्यानंतर परत जॉईन करून घेतलं। त्यानंतर 2019 पर्यंत आम्ही जॉईन होतो। 2019च्या नंतर कोविडच्या किंवा इतर काही कारणामुळे आम्हाला परत त्यांनी स्थगिती दिली आणि परत आता यावर्षी 23-24 या वर्षामध्ये आम्हाला जॉईनिंग दिलेली आहे। तर एप्रिल 24 पासून आमचं मानधन या कार्यालयाकडे, म्हणजे आम्ही आता 2000 एप्रिल पासून जॉईन आहोत, तरी म्हणजे आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन नाही दिलेलं। आमचं मानधन GR प्रमाणे गव्हर्नमेंटच्या 7,000 रुपये त्यांच्याकडे ठरलेलं आहे। आणि ही एक मागणी आहे आमचं, म्हणजे रखडलेलं मानधन आम्हाला तात्काळ देण्यात यावं। आणि आमची अजून एक मागणी आहे की पटसंख्या 6वी ते 8वी पर्यंत जी पटसंख्येची अट आहे त्यांच्याकडं की पटसंख्या 100 असेल तरच आमच्या शिक्षकांना जॉईन करून घेणार ते। तर काही शिक्षकांना अशी काही ठिकाणी शाळेवर कमी पटसंख्या आहे थोडीशी, तर त्या ठिकाणी पण जॉईन करून घेण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे। त्याच्यानंतर 7,000 मध्ये आमच्या कुठलाही प्रश्न महिन्याचा 7,000 मासिक मानधन जे आहे ते कुठल्याही बेसवरती काहीच पुरे होत नाही आणि त्यानुसार म्हणजे आमच्या कुटुंबाला खूप हालाकीचं जीवन जगावं लागत आहे। आणि त्यामुळे आमच्या मानधनात शिक्षकाला जे मानधन दिलं जातं त्या लेवलचं मानधन आम्हालाही सगळ्यांना मिळावं, हीच आमची शासनाकडून अपेक्षा आहे। मंत्री महोदयाची भेट झाली? नाही, मंत्री महोदयाची भेट झाली नाही। निवेदन दिलेलं आहे, भेट झालेली नाही। कोर्टाच्या आदेश असतानाही शासन
नियुक्त करून घेत नाही. परमनंटच्या ऑर्डरच्या आदेश येतात कोर्टाचे, तरी शासन चाल ढकल करीत आहे. यांच्याकडे काय मागणी राहिली? आमची मागणी आहे की जे कोर्टाने आदेश दिले 2014च्या कोर्टाच्या निर्णयानुसार आम्हाला कायमस्वरूपी नियुक्त्या भेटा. आम्ही एप्रिल 2024 पासून शाळेवर काम करीत आहेत. आम्हाला आदेश आहेत, परंतु अद्यापही आमचे मानधन मिळालेले नाही. आज आमच्या लेकरा उपासमारीची वेळ आली. आम्ही दुसरे काम न करता 10 ते 4 पर्यंत शाळेवर आम्ही व्यवस्थित टाइमवर जातो, लेकरांना शिकवतो. सगळं करूनही शासन आमच्याकडे दखल घेत नाही व आमच्या मानधनाचा विचार सुद्धा करत नाही. 7,000 मानधन आहे ना, तर आम्हाला जायला यायला दररोजचे डेली 250 रुपये लागतात. म्हणजे कोणत्याच बेसमध्ये आमचं हे मानधन आम्हाला म्हणजे हे होत नाही, परवडत नाही. आणि एवढ्या महागाईच्या दुष्काळामध्ये 7,000 म्हणजे कसं करायचं? हे शासनाने म्हणजे मानधन वाढवण्यात GR मध्ये दिलेलं आहे. शिक्षकांच्या 50% म्हटलं तरी 30-35 हजार रुपये येऊ शकते. पण हे आम्हाला वरतून जे आहेत नंतर म्हणजे नवीन GR काढलं त्याच्यामध्ये 7,000 द्या म्हटले. त्याच्यातून पण आमचे म्हणजे काटून देण्यात म्हणजे द्यायला तर आम्हाला तर आलंच नाही. वरतूनच आता जे देणारे असतात म्हणजे आम्हाला तर गेल्या वर्षी म्हणजे 2016 ते 19 मध्ये मी 2 वर्ष फ्री मध्येच केलं होतं, म्हणजे संख्या काही कमी होती म्हणून. आणि नंतर 1 वर्ष आला तर त्याच्यात पण आम्हाला 18 हजार दिलं. म्हणजे 50,000 आलं तर फक्त 38,000च पेमेंट दिलं. ते BO ऑफिस कडूनच ते HM काढते ते आम्हाला माहिती नाही. म्हणजे हे आमच्यावर अन्याय होतो ना. म्हणजे शासनाने दिलं तेवढं तरी मानधन द्यायला पाहिजे ना नियमानं. जेवढं मानधन ते देत नाही. म्हणजे 50 दिलं तर त्याच्यातून पण आम्हाला 38च देण्यात आलं आणि 2 वर्ष फ्री मध्ये. ते बाकी काही माहिती नाही. 12-13 पासून आम्ही कार्यरत आहोत आणि आम्हाला शासनाने आदेश दिलेला आहे नियुक्तीचा अर्धवेळ शिक्षकाचा, पण शासन टाळाटाळ करते अंमलबजावणी करायला. आणि सध्या सांगितले की त्यांनी तुमचं काहीतरी ठरेपर्यंत तुम्हाला 7,000 मानधन देण्यात यावं. पण आता 7,000 मानधन म्हणजे अतिशय अपमानास्पद गोष्ट आहे ही. 7,000 मध्ये म्हणजे कसं करायचं? आमचे पण मुलं बाळ मोठे आहेत. आम्हाला आता धड या वयावर बरेच जण आहेत, हे सोडून आम्हाला दुसरं काही पण आम्हाला आता करता येत नाही. आमचं अर्ध्यावर लटकल्यासारखं झालंय करिअर. आम्हाला हे पण पूर्ण करता येत नाही आणि पुढचं पण काही बघता येत नाहीये. तर आता थोडे दिवस राहिलेले त्याचा विचार करावा आणि काय ते अंमलबजावणी लवकर करावी याची. कला क्रीडा अंशकालीन कला क्रीडा कार्यान्वयन शिक्षक संघ परभणी यांच्या वतीने आम्ही सर्व अंशकालीन निरीक्षक बोलतो की आम्ही 2012 पासून जिल्हा परिषदच्या शाळेवर कार्यरत आहोत आणि 2024-25 मध्ये आता आम्हाला ह्या वर्षाचं कुठल्याही प्रकारचं आम्हाला मानधन मिळेल नाही, पगार मिळेल नाही. शासनाचा फक्त पगार 7,000 रुपये आहे. त्या 7,000 मध्ये संपूर्ण कुटुंबाचा जेवणाचा सुद्धा खर्च निघत नाही. आम्हाला कमीत कमी 25-30 हजार रुपये तरी जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यात, यांच्याकडून काय अपेक्षा आहे? यांच्याकडून आमची अपेक्षा एकच आहे की आमचं रखडलेलं मानधन त्यांनी लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे, जेणेकरून आमच्या कुटुंबावर जी सध्याची उपासमारीची वेळ आलेली आहे ती वेळ निघून जाईल. आणि बाकीचे शिक्षकाप्रमाणे तरी आम्हाला पगार नाही जरी दिला, कमीत कमी आम्हाला 30-35 हजार तरी पेमेंट द्यावं. या 7,000 मध्ये काय व्हायचे? 7,000 मध्ये जेवणाचा खर्च सुद्धा निघत नाही कुटुंबाचा एका वेळेचा. पालकमंत्र्यांची भेट घेऊन तुम्ही काय मागणी करणार? पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आम्ही आदरणीय पालकमंत्री यांना एवढंच बोलणार की बाबा रगडलेलं आमचं जे मानधन आहे त्यांनी लवकरात लवकर आमचं मानधन काढून देण्यात यावे व आमच्या पगारामध्ये जास्तीत जास्त मानधन वाढ कशी करता येईल त्यांनी प्रयत्न करावे.